नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फायनली सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये आज बघा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. त्या संदर्भात मोठी गुड न्यूज, मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर बघूया शेवटची आजची लेटेस्ट अपडेट बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यासंदर्भात. तर बघा सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न सध्या लाखो लाभार्थी महिलांच्या मनात आहे. 2 आणि 3 डिसेंबरला नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणूक आचारसंहितेचा परिणाम हप्ता जमा होणार होईल का, याबाबतही महिलांमध्ये संभ्रम होता. मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा 2 ते 3 डिसेंबरला तुमचं जे मतदान आहे, ठीक आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत सुद्धा हा हप्ता जमा होऊ शकतो. लवकरात लवकर तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो. बघा त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींना KYC संदर्भात मोठी अडचण निर्माण झालेली होती. बघा मुदत संपल्यानंतर मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. आता KYCची जी मुदत आहे तुमची 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. पहिले 18 नोव्हेंबरपर्यंतच होती, परंतु आता 31 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या KYC प्रक्रियेमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत असे स्पष्ट झाले आहे. जवळपास 1 कोटीहून अधिक महिलांची KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत 2025पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे KYCमुळे हप्ता अडकण्याची भीती निर्माण झालेली आहे. बघा त्यामुळे मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात 95,000 ज्या लाभार्थी आहेत, 95,000 लाभार्थी अपात्र आहेत. दरम्यान आता नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या ताज्या यादीत सुमारे 95,000 महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांना मिळणारे दर महिन्याला 1,500 रुपये थांबवण्यात आलेले आहे. अपात्रतेची कारणे प्रामुख्याने नियम पूर्णता नसणे. बघा नियमांमध्ये तुमचे पूर्णता नसणे, तर असे अपात्रतेची कारणे आहेत. तसेच कागदपत्रांमध्ये विसंगती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि जास्त असल्याच्या सूत्रांकडून माहिती सांगितली जात आहे. बघा काहींनी बघा जे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता फक्त एक गोष्टीकडे आहे, ते म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात कधी येणार. अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहेत. बघा लवकरच तुम्हाला जी ऑफिशियल माहिती आहे ती मी देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. तर 31 डिसेंबरपर्यंत मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात लेटेस्ट अपडेट, नवीन अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. 31 डिसेंबरपर्यंत तुमची KYCची डेट आहे, जी मुदत आहे ती वाढवलेली आहे. बघा 31 डिसेंबरपर्यंत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी, सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि फायनली त्यांना जो तुमचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यासंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी खुश झालेल्या आहेत. आता कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही. लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. तर लेटेस्ट माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. लवकरच तुम्हाला बघा 2 ते 3 डिसेंबरला तुमचं जे मतदान आहे नगर परिषद नगरपालिकाचं, त्यामुळे आता त्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही की नगर परिषद व नगरपालिका निवडणूक होण्यापूर्वीच तुमचं जे मतदान म्हणजे तुमचा जो हप्ता आहे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कारण नाही आणि फायनली लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिली. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगतो आहे की लवकरात लवकर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. त्या संदर्भात मोठी गुड न्यूज, मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात
नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत. फायनली त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. त्या संदर्भात मोठी अपडेट, मोठी लेटेस्ट अपडेट तुम्हाला समोर आलेली आहे. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर अशा प्रकारे फायनली महिला खुश झालेल्या आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितली 95,000च्या प्लस ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. त्यांची वेगवेगळे कारणं आहेत बघा. कोणाचे चारचाकी वाहन असेल, कोणाचं कागदपत्रांमध्ये अपूर्णता असेल, कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, कोणाकडे 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त असेल किंवा कोणी जे कागदपत्र आहेत त्यामध्ये छेडछाड केलेली असेल आधार कार्डमध्ये किंवा कोणतेही म्हणजे जे आहेत ते डुप्लिकेट दस्तऐवज किंवा वयवाढीचा दाखला तिथं आधार कार्डमध्ये वय वाढवले असेल तर अशा प्रकारे कमी जास्त केलेले असेल. त्यामुळे अशा महिलासुद्धा अपात्र होणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि ज्यांना ज्यांना वडील नाहीत, पतील नाहीत, तर त्यांनासाठी वडील पती ज्या महिलांना नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा मोठी खुशखबर आलेली आहे. आणि 31 डिसेंबरपर्यंत तुमची मुदत वाढवण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तर अशा प्रकारे फायनली सर्व महिला खुश झालेल्या आहेत. आणि बघा, ज्या ज्या अशा लाडक्या बहिणी कमेंट करत होते की ज्यांचं आता वडील नाहीत, पती नाहीत, त्यांचं भावाचं आधार कार्ड चालेल का, बहिणीचं आधार कार्ड चालेल का? चालेल. तर नातेवाईकाचं सुद्धा तुम्हाला आधार कार्ड चालणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर लाडक्या बहिणींनो, ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.